पावसाळ्याचे 17 दिवस उलटूनही सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती कायम आहे. जिल्ह्यातील तलाव, ओढे, नाले आणि पाझर तलाव अद्याप कोरडेच असताना उजनी धरणातून मात्र अतिरिक्त पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. गेल्या 14 दिवसात तब्बल 57 टीएमसी पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात आल्याने ते कर्नाटकच्या दिशेने वाहून गेले असा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. 27 जुलै रोजी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्याच दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र उजनीतून अतिरिक्त पाणी सोडताना सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील तलाव भरण्याचे नियोजन का करण्यात आले नाही असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील सीतामाई तलाव, निंबर्गी परिसरातील तलाव, अक्कलकोट तालुक्यातील प्रकल्प, सोलापूर शहराजवळील हिप्परगा तलाव तसेच मोहोळ तालुक्यातील आष्टी तलावात उजनीचे पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे. उजनीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असताना जिल्ह्यातील दुष्काळजन्य भागातील तलाव भरून घेण्यासाठी तातडीने नियोजन करावे अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे. उजनीचे पाणी कर्नाटकच्या दिशेने वाहून जाण्याऐवजी सोलापूर जिल्ह्यातील तहानलेल्या तलावांना आणि शेतीला मिळावे यासाठी लोकप्रतिनिधींनी व संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.